मग आता तुम्ही सांगा का शेठजी आणि चायवाले काका हे का पित नाही आहेत? मग तुम्हीच एक काम करा, तुम्हीच पिऊन दाखवा की. नाहीतर खरं सांगा का काय होतं या ग्लास मध्ये. आई, भीमराव काय म्हणतो आहे? काय होतं या ग्लास मध्ये? विष. हो, विष, जे मी तुला पाजून मारून टाकणार होते. तसंही तू जगून काय करणार आहेस? त्यापेक्षा तू मेलीस तर बरं आहे. चुप हो बाळा. काही गोष्टींकडे लक्ष देऊन दुखी नको होऊ. पण ज्या गोष्टींचा विचार करून आनंदी होऊ शकतो त्या गोष्टींचा तर विचार करूच शकतो ना. भीमराव, तू माझे प्राण वाचवून मला आपल्या जातीचं बनवून टाकलं. त्या जातीतून निघाल्यानंतर, या जातीत आल्यानंतर खूप चांगलं आणि हलकं वाटतं आहे आता मला. चल. परंतु तिचं मरण खूप आवश्यक होतं. पण हे कामही नाही करू शकलात तुम्ही लोक. कधी शिकणार आहात तुम्ही की बलिदान देण्यासोबतच बलिदान घेतलं सुद्धा जातं. मग महाराज, आता तुम्हीच आम्हाला मार्गदर्शन करा. माणसाला मार्ग स्वतःच निवडावा लागतो. लक्ष मी सांगितलं, विचार तर आता तुम्हाला करायचा आहे की त्या लहान मुलाला कसं समजलं की त्या ग्लास मध्ये विष होतं. अर्थात तो तुमच्या सर्वांपेक्षा समजूतदार निघाला. मग कशासाठी स्पृश्य म्हणायचं तुम्हाला? आणि जर स्पृश्य आहात तर त्याची जबाबदारी घ्या. माहित होतं की तुम्ही हेच सर्व समजवत असणार. एक आईकडून तिचं मातृत्व घेऊन तिच्या हातात यश देताय, आणि ज्या लोकांना आपल्या आणि आपल्या परिवाराकडे लक्ष देण्यासाठी कामावर गेलं पाहिजे ती लोक तुमचं प्रवचन ऐकतायत. मूर्ख मुला, तू जो इकडे वारंवार येत असतोस ना, एखाद्या दिवशी असाच गायब होऊन जाशील, संपवून टाकला जाशील. मी फक्त हे सांगायला आलोय का लक्षात ठेवा का तुम्ही लोकांच्या श्रद्धेसोबत खेळत आहात. तुम्हाला वाटतं का तुम्ही देवाचे प्रतिनिधी आहात म्हणून तुम्ही जे बी चुकीचं बरोबर बोलता सांगता ते हे लोक ऐकून घेतात, त्यावर अंमल करतात. पण ज्या दिवशी या चमद्यांना समजेल ना का तुम्ही यांना भावल्यांसारखं खेळवताय, तेव्हा ही लोक त्या दिवशी धर्माच्या आणि जातीच्या त्या भिंतींना ज्यांना तुम्ही यांच्या चारही बाजूला उभी केली आहे त्या तोडून टाकतील. मग हे आणि आम्ही एक होण्यापासून तुम्ही नाही थांबवू शकणार. जशी यांची मुलगी आमच्या परिवाराचा भाग झाली आहे, तसाच हा पूर्ण समाज हे घर बनणार आणि आम्ही समदे यांचा एक भाग बनू. त्या धर्मी
कपाळ करंटी मुलीचं उदाहरण नको देऊस. त्याने तुझं स्वप्न पूर्ण नाही होणार आहे. उलट तिच्या बरोबरीने तुमची सुद्धा राख रांगोळी होईल. तर मग मी माझ्या स्वप्नाला लोकांचे स्वप्न बनवणार आणि ते लोक हे स्वप्न पूर्ण करतील. आणि आम्हाला संपवणं एवढं सोपं नाही आहे. जसं तुमच्यासाठी तुमचे अंध भक्त जीव देऊ शकतात, तसंच आम्ही आमच्या घराच्या रक्षणासाठी जीव देऊ शकतो. राष्ट्र संविधानाचा तूच शिल्पकार, शिल्पकार, समता अन बंधुतेचा तूच सूत्रधार, सूत्रधार, सूत्रधार. राष्ट्र संविधानाचा तूच शिल्पकार, समता अन बंधुतेचा तूच सूत्रधार. लेखणीस बनविले सशस्त्र धारदार, भेदांवर द्वेषावर करुणी तू प्रहार. साहेब माझा भीमराया, साहेब माझा भीमराया, भीमराया, साहेब माझा भीमराया. नाही जगायचंय मला, नाही राहायचंय मला अशा ढोंगी लोकांसोबत. मी एक विधवा आहे, जिने आधी एक विधवेचं रूप घेण्यासाठी नकार दिला होता आणि मग समाजाच्या विरोधात जाऊन प्रेम केलं. काय होतं या ग्लासात? विष, जे मी तुला पाजून मारून टाकणार होते. भीमराव, तू माझे प्राण वाचवून मला आपल्या जातीचं बनवून टाकलं. त्या जातीतून निघाल्यानंतर, या जातीत आल्यानंतर खूप चांगलं आणि हलकं वाटतं आहे आता मला. बाळा, हे बघ, रात झाली. जा, जाऊन झोप आता. बाबा, तुम्हाला एक गोष्ट विचारू? हा, विचार. कोणाशी बी काही नातं जोडल्याशिवाय आपण त्याची साथ आयुष्यभर देऊ शकतो का? नक्कीच देऊ शकतो. मग मला राणीला आयुष्यभर साथ द्यायची आहे. तिचं कोणीच नाही हाय. आई म्हणते की प्रेमात मागणी असते आणि सेवेत भावना. मला तिच्याकडे कसली बी मागणी नाही करायची. बस सेवा भावनेने तिची सेवा करायची. कारण जेव्हा मी तिला पहिल्यांदा भेटलो होतो, तेव्हा तिला आपला जीव द्यायचा होता आणि मी तिचा जीव वाचवला होता. आणि माणूस कोणाचा बी जीव वाचवतो तेव्हा त्याच्याशी मन जोडतच ना आपलं. जसं बुद्धांना झालं होतं, त्या चिमणी संगजीला त्यांचा भाऊ देवदत्ताने मारायचा प्रयत्न केला होता तेव्हा. हे बघ बाळा, तुलाही गुंतला जातोयस. थोडा शांत मनाने विचार कर, शांत राहून. आणि आम्ही कुणाची सेवा करण्यापासून कधी थांबवलं का? आणि पुढे कधी थांबवणार बी नाही. बाळा, उठ. हे दूध राणीला जाऊन दे. यात तेच औषध टाकली हाय जे तू बनवून ठेवली होती तिच्यासाठी. तुझी आई म्हणत हाय रे तुला, यात काय बी चुकीचं नाही हाय. अन कोणाची सेवा करण्यापासून मी आणि तुझे बाबा का रोखतील? चल चल, उठ. उठ. जा.
काय करतेस तू? बस बाहेरचं जग पाहत होती, जे माझ्यासाठी किती निष्ठुर झालं आहे. त्या जगात माझं आपलं कोणीच राहिलं नाही. पर या जगात तुझे लय लोक आपलेसे झालेत. जसे तुम्ही. हे घे, दूध पिऊन घे. हे औषध टाकलेलं दूध आहे. घाबरू नगस, यात विष नाही आहे. विष असलं तरीही पिणार. ए थांब, कोण आहेस तू? थांब. ए कोण आहेस तू? सांग मला, काय करत होतास तू इथं? अरे सोड मला. सांग, कोण आहेस तू? बाळा, काय झालं? अरे सोड मला. मी संदेश आहे, राणीचा प्रेमी. तिला भेटायला आलो होतो. मला माहिती पडलं की ती तुमच्याकडे राहते, तर तिला इथून घेऊन जाण्यासाठी आलो होतो. संदेश, तू ठीक आहेस? म्हणजे त्या लोकांनी तुला मारलं नाही? कुठे होता तू आतापर्यंत? आणि त्या रात्री का नाही आला? हा, तुझ्याकडेच येत होतो, पण गावातल्या काही लोकांनी मला पकडलं. नंतर मला खूप मारलं आणि मग नदीत फेकून दिलं. कसा तरी वाचलो मी, आणि जेव्हा येण्यालायक झालो तेव्हा तुला शोधत शोधत इथे आलोय. आता कसा आहेस तू? काय झालं संदेश? तू असा दूर का जातो आहेस? हा, चला आपण दोघे इथून कुठेतरी दूर जाऊया. या समाजापासून, इथल्या लोकांपासून खूप दूर. हा, मी इथे आलो होतो तुला घेऊन जाण्यासाठीच, पण आता तुझ्यासोबत नाही जाऊ शकत मी. म्हणजे आता असं काय झालं आहे? म्हणजे इथे येऊन मला समजलं की मी खूप चुकीच्या जागी आलोय. मी ज्या राणीवर प्रेम केलं होतं ती आता बदलली आहे. आधी कोणी वेगळीच होती, आता कोणी दुसरीच झाली आहे. मला काही समजलं नाही. तू हे काय म्हणतो आहेस? तू आधी विधवा नक्की होतीस, पण आपली जात एक होती, आपला धर्म एक होता. पण आता तू आपली जातच बदललीस. अरे आपला धर्म भ्रष्ट करून टाकलास या लोकांच्या घरी राहून. आणि हा मुलगा कोण आहे? आता ह्याच्यावर प्रेम करायला लागलीस तू? हे काय बोलतो आहेस तू? हा, काहीतरी लाज बाळग. आज जर मी तुझ्या समोर उभी आहे ते यांच्यामुळेच. यांनी माझे प्राण वाचवले आहे, आणि तू यांनाच घेऊन माझ्यावर आरोप लावत आहेस. आणि कोणत्या जाती धर्माची गोष्ट करतो आहेस तू? माझ्या आपल्या जाती धर्माच्या लोकांनी
इथे येऊन मला माहित नाही किती वेळा त्रास दिला आहे. अरे माझे स्वतःचे वडील, त्यांनी मला गोळी मारून माझे प्राण घेऊ पाहिले. माझ्या सख्या आईने मला विष पाजण्याचा प्रयत्न केला आहे. हे जात धर्म सर्व ढोंग आहे. हे बघ राणी, मी माझ्या प्रेमासाठी प्रत्येक गोष्टीत तडजोड नाही करू शकत. थांब. जर तू हिच्यावर खरंच प्रेम करत असशील तर या समध्या गोष्टींना काहीच अर्थ नाही आहे. या गोष्टीला अर्थ आहे, प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे. संदेश, तू कुठे जातो आहेस? राणी, संदेश, मला सोडून संदेश नको जाऊ. तुझं असं बाहेर जाणं ठीक नाही अशा तऱ्हेनं. राणी, मी समजू शकते, पण जर त्यांना यायचं नसेल तर तुमच्या थांबवण्याने बी नाही थांबणार. महाराज, 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 महाराज. काय झालं? माहित नाहीये का ही माझी विश्रांतीची वेळ आहे? क्षमा करा महाराज. अहो, पण यावेळी येणं आवश्यकच होतं. महाराज, तो मुलगा ज्याच्यासोबत राणी पळणार होती तो जिवंत आहे आणि राणीला भेटायला आला होता. पण राणीला त्या अस्पृश्य समाजाच्या लोकांबरोबर बघून परत जातोय. त्याला जाऊ देऊ नका. पकडून घेऊन या त्याला. या सर्व प्रकरणाचा सगळ्यात मोठा पापी तोच तर आहे. जशी आज्ञा महाराज. जशी आज्ञा महाराज. धर्माच्या विरोधात जाण्याची शिक्षा तर त्याला मिळायलाच पाहिजे. तो चालला गेला कारण समाज आणि परंपरांकडून त्यांनी हेच शिकलं असणार की अस्पृश्य जातीच्या लोकांच्या सावलीपासूनही दूर राहायचं असतं. इथं तर गोष्ट पिरमाची आहे. एका विधवेच्या आयुष्यातून मुक्त होणे भलेही माझा स्वार्थ होता, पण विश्वास होता की त्याचं प्रेम समाजाच्या सर्व मान्यतांपेक्षा मजबूत असणार. परंतु नाही, त्यांनी प्रेमाच्या वर जात पात आणि धर्माला मानलं. हेच तर दुःख आहे आयुष्यातलं. इथं लोक जात आणि धर्माच्या नावावर काय बी सोडायला तयार होतात. हो, पण आता माझ्या आयुष्यात काहीच उरलं नाही. कदाचित कधी मी आनंदी नाही राहू शकणार. मी त्याला विनंती करून समजून बुजून आणायचा प्रयत्न करतो. हेच लोक म्हणतात ना, शुद्धीकरणामुळे समजा काही ठीक होतं. तर मग तू शुद्धीकरण करून घे. मग तर तू त्यांच्या जातीची वशील ना. बाबा, एक गोष्ट समजावा ना. बोल. एक प्रेम करणारा व्यक्ती विधवेसाठी बनवलेले धर्माविरुद्ध तर गेला, पण त्याच धर्माच्या अस्पृश्यतेच्या रूढी विरोधात नाही गेला. एका बाजूला समाजाच्या त्या विचाराच्या विरोधात तर गेला का विधवांना पण विवाह करण्याचा अधिकार आहे, पण दुसऱ्या बाजूला राणीताई आपल्या सोबत राहिल्याने त्याला एवढा त्रास झाला का तो तिची साथ सोडायला बी तयार झाला. बाबा, एक व्यक्ती हे कसं ठरवते का त्याला कोणाच्या पक्षात राहायचं आहे आणि कोणाच्या पक्षात नाही?